मित्रांनो, वरती रायगड आहे. रायगड उतरून आता खाली आलेलो आहोत. इथनं जाताना श्रद्धा घेऊन गेलो होतो आणि येताना घेऊन आलो हा दगड, रायगडाचा दगड. हाय गाईज, तुम्ही बघू शकता आम्ही टेंट लावला होता आणि आम्ही सध्या कुठं आहे, रायगडाच्या पायथ्याशी. वरती जायला परमिशन नव्हती म्हणून आपण तुम्ही बघू शकता की आजूबाजूचा परिसर असंच कुठंतरी इथं टेंट लावला आणि रात्री तुम्ही बघू शकता की इथं आपण जेवण वगैरे बनवलं होतं. त्यानंतर आता आज 15 फेब्रुवारी महाशिवरात्री, दिवस पण फार चांगला आहे आणि सकाळी आता 5:45 वाजलेले आहेत. कोंबडे तुम्ही बघू शकता की आरवत आहे. स्प्लेंडर घेऊन आपण आता गडापाशी निघणार आहोत. आता विषय असा आहे की अजून तिथं परमिशन आहे की नाही माहिती नाही आहे, परंतु हे सगळं ओके होऊन आपण आता तिकडे जाणार आहोत. टेंट बिंट आता वरती सुद्धा लावण्याचा विचार आहे, कारण सकाळचा जो मॉर्निंग व्ह्यू आहे तो आपल्याला बघायचा आहे. परंतु होते की नाही होते काय माहिती, पण करू आपण एक. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता निघत आहोत रायगडकडे. रात्री आम्ही इथं टेंट टाकून झोपलेलो होतो आणि आता सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता निघत आहोत. तर रायगड बघायला तुम्ही सुद्धा या आणि मजा करा. इथून पायथ्यापासून आपण गड चढायला सुरुवात केली आणि जर बघितलं तर खूप सारे इथं पायऱ्या आहेत. सुरुवात इथनं केल्यानंतर पूर्ण तुम्हाला फिरावं लागतं आजूबाजूला. पूर्ण रायगड जर तुम्हाला बघायचं असेल तर पूर्ण एक दिवस तरी तुम्हाला कमीच आहे. आपण 6 ते 7 तास जेवढं होईल तेवढं बघू, कारण दुपारून ऊन जे आहे ते जास्त होणार आहे. रायगड बघणं हे प्रत्येक शिवभक्ताचं स्वप्न असतं. तसं पाहिलं तर रायगडाच्या वाऱ्या करतात, जसं पंढरपुराच्या वाऱ्या करतात वारकरी, तसंच कित्येक तरुणी ह्या रायगडाच्या वाऱ्या करतात. म्हणजे दरवर्षी शिवराज्याभिषेक, त्याचबरोबर वेगवेगळे जेव्हा सण उत्सव असतात तेव्हासुद्धा आपण रायगडावर बरेचसे भाविक जाताना तर बघतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता सकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि आपण रायगडकडे कूच करत आहोत. खालनं जेमतेम 10 मिनटं झालेत आपल्याला यायला आणि साधारणतः 500-600 मीटर आपण वरती आलेलो आहोत. पूर्ण वरती जायचं आहे, अजून खूप वरती. तिकडे तुम्ही जर बघितलं तर ते टोक आहे एकदम वरती. त्यामुळे आपल्याला तसा उशीरच होणार आहे, कारण पूर्ण हे असं चढत जायचं आहे, पूर्ण चढत. आणि खूप भारी, मी पहिल्यांदाच आलो आहे आणि तुम्ही जर आले नसाल तर तुम्ही सुद्धा या, कारण खूप भारी नजारा आहे. प्लॅन करा. जी पावलं असं समजा आपली रायगडाची पाटी वगैरे रायगडकडे जाताना असं. जिथनं तुम्ही गड चढायला सुरुवात करता तिथूनच ह्या ज्या पायऱ्या आहेत, एक एक पायरीचं तुम्हाला महत्त्व समजते. त्याचबरोबर इकडून तुम्ही जसे चलत जातात तर आजूबाजूनं पूर्ण हे दऱ्या आणि डोंगर आहे. जे तिकडे राजगड वगैरे दिसते ते इथनंच तो व्ह्यू दिसते.
ओके. चल. ह्या छोट्या छोट्या क्लिप आपण घेतल्या होत्या निसर्गरम्य वातावरणाच्या, त्याचबरोबर आजूबाजूच्या खूप छान अशा ह्या क्लिप आल्या, त्यामुळे आपण इथं जोडल्या. ओके डन. किल्ल्यावर तुम्हाला ताक, कोकम खूप चांगलं मिळतं आणि थंडगार असतं. उन्हाळ्याचं तर तुम्ही ती पिलंच पाहिजेत. एक 15 ते 20 रुपये ग्लास साधारणतः त्याची किंमत आहे. मित्रांनो, आज आपण रायगडावरती आलेलो आहोत आणि जर बघितलं तर आज महाशिवरात्रीचं पर्व आणि काही योगायोग चांगला दिवस आणि त्याच दिवशी आपण महाराजांचे दर्शन घेत आहोत. खूप भारी आज. फोटोच्या मागे माहिती आहे. 1200 एकरचा नकाशा असतो. असे 16 फोटो एक मॅप 50 ला पूर्ण पॅकेज. रायगडावर आलेलो आहोत. तिकडे आपण तुम्ही बघू शकता तिकडे समाधी, आपण समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ही जी संपूर्ण आहे तर ही बाजारपेठ होती, म्हणजे इथंच बाजार भरायचा वेगवेगळ्या गोष्टींचा, धान्याचा, इतर गोष्टींचा, घोडे वगैरे बाकीचं सगळं असं एकंदरीत होतं. आणि इकडे आत्ता आपण जाणार आहोत, पुढं बघूया काय काय होतं. समाधीत थांब तिथं. मग काय जाऊ दे ना. पहिलं जगदीश्वराचं मंदिराचं दर्शन घ्याल, पहिला पाऊल ठेवाल ते माझ्या दगडावर ठेवायचं. शेवेसी तत्वर हिरोजी इंदोलीकर. एक काम कर ना, शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. भारत माता की जय. वंदे महाराज की जय. तिकडे बघू शकता हे टकमक टोक आणि पूर्ण इकडे जर बघितलं तर ह्या साईडनं पूर्ण हे टकमक टोक आहे. स्वराज्याशी ज्यांनी गद्दारी केली होती त्या सर्वांना इकडेच टाकलं होतं आणि ती कीड संपवण्यात आली. टकमक टोक सुरुवातीपासूनच बनवलेलं होतं
आणि जे जे लोक स्वराज्याप्रती वेगळी भूमिका घेतील किंवा स्वराज्य कसं बुडेल त्या संदर्भात गोष्टी करतील तर त्यांना सर्वांना इकडून लोटून दिलं होतं. संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा कित्येक लोकांना लोटून दिलं आणि शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा. परंतु शिवाजी महाराजांचं असं होतं की बऱ्याच लोकांना एकदा दोनदा संधी दिली होती, परंतु संभाजी महाराजांचं रोखठोक काम होतं. त्यांनी एकदाच संधी दिली होती आणि दुसऱ्या संधीमध्येच बऱ्याचशा लोकांना इथून ढकलून दिलं होतं. मित्रांनो, वरती रायगड आहे. रायगड उतरून आता खाली आलेलो आहोत. इथनं जाताना श्रद्धा घेऊन गेलो होतो आणि येताना घेऊन आलो हा दगड, रायगडाचा दगड.